आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ चॅनेलचे निर्विवाद वर्चस्व। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2026 ते 2031 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनेलने एकाहाती विजय मिळवत वर्चस्व कायम राखलं आहे। थेट निवडणुकीसाठी झालेल्या 14 जागांपैकी सर्व 14 जागांवर समर्थ पॅनेलचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर विरोधी चित्रकर्मी पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही। महामंडळाच्या एकूण 17 जागांपैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या। उर्वरित 14 जागांसाठी झालेल्या मतदानात सभासदांनी समर्थ पॅनलच्या बाजूने स्पष्ट कौल दिला। समर्थ पॅनलचे विजयी उमेदवार निर्माता विभागातून मेघराज राजे भोसले 951 मते, सुनील महाजन 786 मते विजयी झाले। दिग्दर्शक विभागातून दीपक कदम 846, अजित शिरोळे 753, लेखक विभागातून राजकाजी 850, अभिनेता विभागातून सुशांत शेलार 891, छायाचित्र विभागातून धनाजी यमकर 952, नृत्य दिग्दर्शन विभागातून सुभाष नकाशे 892, ध्वनिमुद्रण विभागातून शरद चव्हाण 975, कला दिग्दर्शन विभागातून प्रवीण पाटील 885, रंगभूषा विभागातून चैत्राली डोंगरे 998 मते, निर्मिती व्यवस्थापन विभागातून रवींद्र गावडे 910, वितरण आणि प्रसिद्धी विभागातून गणेश गारगोटे 907 मते, कामगार विभागातून विकास तोरणे 886 मते। दरम्यान अभिनेत्री विभागातून ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची बिनविरोध निवड झाली, तसेच संकलक विभागातून विजय खोवीकर, संगीत विभागातून गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले। या निकालामुळे मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वावरील सभासदांचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला असून पुढील 5 वर्षांसाठी महामंडळाची धुरा समर्थ पॅनलकडे राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।